झेडपी निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता 50% आरक्षण ओलांडलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता. यंदा मुंबईतील सर्व वॉर्डची मतमोजणी एकाच वेळी नाही, निकालासाठी उमेदवारांना करावी लागणार प्रतीक्षा. लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची राज्य सरकारला विचारणा, तर मुख्य सचिवांना आज खुलासा करण्याचे आदेश. राज्यामध्ये मनपा निवडणुका प्रचारासाठी उरले फक्त शेवटचे 2 दिवस. सर्व पक्षांचा चौक सभा आणि नाका प्रचारांवर वाढता भर. शिवाजी पार्कवर आज युतीची सभा, फडणवीस शिंदे करणार संबोधित. शिवाजी पार्क नंतर आज ठाण्यामध्ये ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार. दोघांच्या निशाण्यावर कोण, याकडे लक्ष. मी आतापर्यंत संयम पाळला, पण आता अजित पवारांचा संयम ढळलाय. फडणवीसांनी मुलाखतीतून केलं सूचक विधान. आज नितीन गडकरींची प्रकट मुलाखत. अभिनेत्री गिरिजा गोडबोले घेणार मुलाखत. ठाकरे बंधूंचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार घणाघात. शिवतीर्थावर दिसली शिवशक्ती. आदित्य ठाकरेंकडून फडणवीसांची नक्कल. गेल्या 2-3 वर्षांमध्ये फक्त लूट लूट लूट. मुंबईमध्ये 25 वर्षात काय केलं ते अभिमानानं सांगू, आदित्य ठाकरेंचा प्रतिवाद. चेल्या चपाट्यांचं हिंदू मुस्लिम वगळता केलेलं भाषण दाखवा, आम्ही तुम्हाला 1 लाख रुपये देतो. उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना आव्हान. मोदींच्या बँडवाले ठाकरे ब्रँड संपवायला निघालेत. उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर तोफ टाकली. मुंबईकरांवर संकट आल्यामुळे आम्ही भाऊ एकत्र. शिवतीर्थावरून राज ठाकरेंनी डागली तोफ. देशातली सगळी बंदरं विमानतळ अदानीच्या ताब्यात. संपूर्ण विमानतळ विकायला काढणार. राज ठाकरेंचा घणाघात. 10 वर्षांमध्ये देशामध्ये अदानींचं प्रस्थ कसं वाढलं, राज ठाकरेंनी दाखवलं. मोदी सरकारमुळे 10 वर्षात अदानी श्रीमंत. राज ठाकरेंचा मोदी सरकारवर निशाणा. 2 भाऊ आले होते, त्यांना प्रभू रामचंद्रांची आठवण झाली नाही. ठाकरे बंधूंच्या नाशिकमधल्या सभेवर फडणवीसांचं टीकास्त्र. पावसाळ्यात बेडूक येतात तसे निवडणुकीमध्ये ठाकरे येतात. गिरीश महाजनांची ठाकरे बंधूंवर टीका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी अडवली. तिकीट नाकारलेल्या कार्यकर्त्यांना अडवली गाडी. बंडखोर अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांच्या नावाची घोषणा. भिवंडीमध्ये सपाच्या संकल्प सभेला मोठी गर्दी. अबू आझमींनी रईस शेख आणि काँग्रेसवर डागली तोफ. आमच्या रक्तामध्ये गद्दारी नाही, रईस शेखांना केला. सावधान, इंस्टाग्राम वापरकर्त्यांसाठी धोक्याची घंटा. जगभरातील 17 दशलक्ष इंस्टाग्राम खात्यांची माहिती लीक. डार्क वेबच्या अहवालातून झालं स्पष्ट. खूप उशीर होण्यापूर्वी अमेरिकेशी करार करा, अन्यथा लष्करी कारवाईला सामोरं जा. डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट कोलंबियाला धमकी. मुंबईमध्ये गारठा कायम. सांताक्रूजमध्ये 16 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. आज राजमाता जिजाऊंची 427वी जयंती. सिंदखेड राजामध्ये जन्मोत्सव सोहळा संपन्न. शिवप्रेमींची मोठी गर्दी. विराट खेळीमुळे टीम इंडियाचा विजय सुलभ. न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्याच वनडे टीम इंडियाचा 4 विकेट्सनं दणदणीत विजय.